नमस्कार, मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. या बुलेटिनमध्ये आता बघूयात 25 मिनिटं 50 बातम्या. चांदवलीमध्ये गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस होतोय, त्यामुळे गंगा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. नदीने इशारा पातळी ओलांडल्यामुळे परिसरातील 60 पेक्षा अधिक गावांना फटका बसलाय. स्लोवाकियाची राजधानी ब्रातिस्लावामध्ये पुराचा हाहाकार दिसतोय. शहराचा मोठा भाग पुरात बुडलाय, तर डॅन्यूब नदीला पूर आल्यामुळे नागरिकांना धोका वाढलाय. मुरादाबादमधील कोसी नदीच्या पाण्यात 4 चाकी वाहून गेली. ग्रामस्थांनी वेळीच सतर्कता दाखवल्यामुळे कारमधील लोकांचा जीव वाचवण्यात स्थानिकांना यश आलं. फिरोजाबादमध्ये एका रेल्वे पुलाखाली साचलेल्या पाण्यात एक व्हॅन अडकली होती. यावेळी व्हॅनमधील नागरिकांनी थेट व्हॅनवरती चढून बाहेर पडत स्वतःचा जीव वाचवला. हिमाचल प्रदेशात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय. हवामान विभागानं पावसाचा येलो अलर्ट जारी केलाय. महोबाच्या पानवडी इथे एक डंपर खोल पाण्यात बुडल्याचा व्हिडिओ व्हायरल होतोय. पावसामुळे पाण्याच्या पातळीत वाढ झाल्यामुळे डंपर चालकाला त्याचं वाहन वाचवता आलं नाही. बिहारच्या नवानामधून धक्कादायक घटना समोर आली आहे. महादलित टोला इथे गावगुंडांनी सुमारे 80 घरं पेटवून दिली. या आगीत अनेक घरं जळून खाक झाले. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मथुरा इथे मालगाडीचे 25 डबे रुळावरून घसरून अपघात झाला. या मालगाडीतून कोळशाची वाहतूक केली जात होती, त्यामुळे मार्गावर कोळशाचा ढीग साचलाय. दिल्ली मथुरा ट्रॅक त्यामुळे बंद झालाय. बिहारच्या समस्तीपूरमध्ये मालगाडीचे 4 डबे हे रुळावरून घसरले, त्यामुळे मुझफ्फरपूर समस्तीपूर रेल्वे मार्गावरती वाहतूक काही काळ खोळंबली होती. कोलकाताहून अमृतसरला जाणारी ट्रेन विरुद्ध दिशेनं धावत असल्याची घटना घडली. तब्बल अर्ध्या तासानंतर ही बाब लोको पायलटच्या लक्षात आल्यानंतर ट्रेनचे इंजिन बदलल्यानंतर ट्रेन पुन्हा नियोजित मार्गावर नेण्यात आली. उत्तर प्रदेशच्या गाझीपूरमध्ये रेल्वे ट्रॅकवरती लाकूड ठेवल्याचं समोर आलं होतं, त्यामुळे रेल्वे सेवा खोळंबली होती. या प्रकरणी एका तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. उत्तर प्रदेशातल्या नोएडामध्ये 2 तरुणांनी रुग्णालयाच्या गार्डला मारहाण केली. लिफ्टमधून जाण्याच्या वादातून गार्डला मारहाण करण्यात आली. पोलिसांनी या प्रकरणी मारहाण करणाऱ्या 2 तरुणांना अटक केली. दिल्लीच्या अशोक विहार परिसरामध्ये भरधाव वेगानं जाणाऱ्या कारनं 2 मुलांना चिरडलं. या घटनेत 2 मुलांचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी कारच्या चालकाला अटक केली. उत्तर प्रदेशातील प्रतापगडमध्ये गुंडांनी भर बाजारातून आई समोरूनच मुलाचं अपहरण केलं. यानंतर त्या मुलाला पुढे जाऊन बेदम मारहाण केली. मारहाणीत जखमी झालेल्या मुलावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. उत्तर प्रदेशातल्या रायबरेली इथे कारमधून आलेल्या गुंडांनी युवकाचं अपहरण करत त्याला मारहाण केली. मारहाणीनंतर युवकाला बूटही चाटायला लावले. या प्रकरणी तक्रारीनंतर पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू आहे. पिथोरागड रुग्णालयात वैद्यकीय कर्मचाऱ्यांशी गैरवर्तन केल्याचा एक प्रकार समोर आलाय. एका मध्यधुंद व्यक्तीनं कर्मचाऱ्यांना मारहाण केली. वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी प्रशासनाकडे संरक्षणाची मागणी केली. देवरियामध्ये चोरीच्या संशयातून एका महिलेला झाडाला बांधून मारहाण झाली. संबंधित महिला मानसिकदृष्ट्या कमकुवत असल्याचं समोर आलं. या प्रकरणी पोलिसांनी 5 जणांना अटक केली आहे. राजस्थानच्या दौसामध्ये 2 वर्षीय मुलगी बोरवेलमध्ये पडली. बोरवेलमध्ये अडकलेल्या मुलीचं छायाचित्र समोर आलंय. प्रशासनानं बचाव कार्य सुरू केलंय. यानंतर एक सविस्तर बातमी बघूयात. पेजर स्फोटानंतर पुन्हा लेबननची राजधानी बेरूतमध्ये बॉम्बस्फोट झालेत आणि हे स्फोट वॉकी टॉकी आणि काही जुन्या रेडिओ, लॅपटॉप आणि मोबाईलच्या माध्यमातून झालेत. सलग दुसऱ्या दिवशी झालेल्या या ताज्या बॉम्बस्फोटामध्ये 3 जणांचा मृत्यू झालाय. नवीन बॉम्बस्फोटात 3 जणांचा मृत्यू झालाय, तर वाका टॉकीजमधील या स्फोटामध्ये 100हून अधिक लोक जखमी झालेत. आणि दक्षिणेकडील बेका खोऱ्यातील सोहमर शहरामध्ये डिव्हाइसमध्ये झालेल्या स्फोटामुळे 3 जणांचा मृत्यू झालाय. मध्य बेका येथील अली अल नहारी या गावामध्ये रस्त्याच्या कडेला एका डिव्हाइसचा स्फोट झाला आणि त्यात 2 लोक जखमी झाले. दुसऱ्या एका वार्ताहरानं सांगितल्याप्रमाणे दक्षिणी बेका इथे जैदेत मर्जेयॉनच्या स्मशानभूमीजवळ एका कारमध्ये पेजरचा स्फोट झाला आणि दक्षिण लेबननच्या भूमध्य सागरी किनाऱ्यावरती असलेल्या सिडॉनमधील एका फोनच्या दुकानातून धूर निघत असल्याचं लक्षात आलं. तर लेबनॉनमध्ये हिजबुल्लाच्या सैनिकांच्या पेजरमध्ये हा स्फोट झाला आणि या स्फोटानंतर हिजबुल्लानं इस्रायल विरुद्ध युद्धाची घोषणा केली. हिजबुल्लानं इस्रायली सीमा चौक्यांवरती शेकडो रॉकेट्स डागली.
पेजर स्फोटानंतर हिजबुल्लानं पहिल्यांदाच इस्रायलवरती सीमापार हल्ले केलेत. लेबननमध्ये पेजर स्फोटानंतर आतापर्यंत 12 जणांचा मृत्यू झालाय तर 3000हून अधिक लोक जखमी झालेत. 7वा वेतन आयोग शिफारशीअंतर्गत महागाई भत्ता वाढीची वाट पाहणाऱ्या केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागू शकते. निवडणुकीच्या वेळापत्रकामुळे ही घोषणा सप्टेंबरच्या अखेरीस केली जाऊ शकते. भारतात मंकीपॉक्सचा दुसरा रुग्ण आढळलाय. यूएईहून केरळला गेलेली व्यक्ती पॉझिटिव्ह असल्याचं समोर आलंय. प्रशासनानं नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन केलंय. जून ते ऑगस्ट महिन्यात भारतातील तापमान सामान्य तापमानापेक्षा थोडं जास्त असल्याची नोंद एका अहवालात करण्यात आली. 1/3 लोकसंख्येला किमान 7 दिवस धोकादायक उष्णतेचा सामना करावा लागला. जास्त वेळ झोप न घेता राहणं अत्यंत धोकादायक ठरू शकतं. पुरेशी झोप न मिळाल्यामुळे नैराश्य, मधुमेह, लठ्ठपणा, हृदयविकाराचा झटका, उच्च रक्तदाब आणि पक्षाघात, अकाली मृत्यू यांसारख्या जीवघेण्या आजारांचा धोका वाढत असल्याचं संशोधकांनी म्हटलंय. भारतातून कैलास पर्वताच्या दर्शनासाठी आतुर असलेल्या भाविकांना दिलासा मिळालेला आहे. उत्तराखंडच्या पिथोरागड जिल्ह्यातील जुन्या लिपुलेखच्या टेकड्यांवरून पुढच्या आठवड्यापासून MI-17 हेलिकॉप्टरद्वारे कैलास पर्वताचं दर्शन सुरू होणार आहे आणि या प्रवासासाठी 75,000 रुपयांचा खर्च आहे. तर 55 वर्षांपर्यंतच्या व्यक्तींनाच प्रवास करण्याची परवानगी आहे. पालकांची चिंता कमी करणारं एक नवं फीचर यूट्यूबनं लॉन्च केलंय. पॅरेंटल कंट्रोल असं या फीचरचं नाव आहे. या फीचरमुळे पालक आपल्या मुलाच्या यूट्यूबवरील ऍक्टिव्हिटीवरती लक्ष ठेवण्यास सक्षम होतील. भाजपकडून राहुल गांधींविरोधात करण्यात येणाऱ्या वादग्रस्त विधानांवरून काँग्रेस आक्रमक झाली आहे. काँग्रेसकडून भाजप विरोधात आज राज्यामध्ये निषेध आंदोलन करण्यात येणार आहे. जळगावातील जिल्हाधिकारी कार्यालयात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी आढावा बैठक घेतली आणि प्रत्येक शाळेत तक्रार पेटी असायला हवी. यासोबतच विविध बाबतीत प्रशासनानं लक्ष देण्याची गरज असल्याच्या सूचना रुपाली चाकणकर यांनी केल्या. महायुतीतील रस्सीखेच अजून 2 महिने सुरू राहील. एकमेकांचे उमेदवार पाडण्यासाठी ते सर्वच प्रयत्न करतील, त्यामुळे त्यांच्यात गोंधळ असेलच असा टोला आमदार रोहित पवार यांनी लगावला. दक्षिण सोलापूर मतदारसंघात भाजपला आता पक्षातील नाराजीला सामोरं जावं लागणार आहे असे चित्र आहे. विद्यमान आमदार सुभाष देशमुख यांच्याऐवजी सोमनाथ वैद्य यांना उमेदवारी जाहीर करावी अशी मागणी माजी उपमहापौर राजेश काळे यांनी केली. त्यामुळे देशमुखांची डोकेदुखी वाढली आहे. राष्ट्रवादीचे नेते शोएब असद यांची अल्पसंख्याक विभागाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. अजित पवारांच्या हस्ते शोएब असद यांना नियुक्तीपत्र देण्यात आलं. यावेळी दादा गटानं विदर्भातील मुस्लिम मतांवरती लक्ष केंद्रित केल्याचं दिसतंय. रामटेक विधानसभेच्या जागेवर ठाकरे गटानं दावा केलाय. जर जागा ठाकरे गटाला मिळाली नाही तर सांगली पॅटर्न पुन्हा होईल असा थेट इशारा ठाकरे गटानं दिलाय. छत्रपती संभाजीनगरात शेकडो बँक खाती उघडून बेनामी व्यवहार करणाऱ्या रॅकेटमधील दोघांना पोलिसांनी सुरतमधून अटक केली. त्यातील एक आरोपी वेब डेव्हलपर असून दुसऱ्याचं फॉरेक्स ट्रेडिंग सेंटर असल्याची माहिती मिळाली आहे. मुंबईतल्या काळा चौकी येथील अभ्युदय नगर या म्हाडा अभिन्यासातील इमारतींचा C&D एजन्सीमार्फत एकत्रित पुनर्विकासाबाबत चर्चा करण्यासाठी सह्याद्री अतिथीगृह इथे एक बैठक झाली आणि रहिवाशांना कमीत कमी 635 स्क्वेअर फुटांची सदनिका देण्याच्या दृष्टीनं टेंडर काढण्याचे निर्देश या बैठकीत देण्यात आले. वक्फ दुरुस्ती विधेयकावर संयुक्त संसदीय समितीची आज आणि उद्या बैठक होतीये. JPCचे अध्यक्ष आणि भाजपचे खासदार जगदंबिका पाल यांनी सांगितलं की काही सदस्यांच्या विनंतीनंतर बैठक तहकूब करण्यात आली होती. राजकोट पुतळा दुर्घटना प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असणारा आरोपी चेतन पाटीलच्या जामीन अर्जावरती आज सुनावणी होणार आहे. जिल्हा पोलीस आपलं म्हणणं न्यायालयात मांडतील. धाराशिव जिल्ह्यात 3 ते 4 वर्षांनंतर पुन्हा उडीद पिकाची लागवड करण्यात आली. यावेळी उडीद पिकाला 8,000 रुपयांचा दर मिळतोय. मात्र निदान 10,000 रुपयांचा दर मिळावा अशी मागणी उडीद उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे. काही दिवसांपासून खाद्यतेलाच्या किमतीत 10 ते 20 रुपयांची वाढ झाली आहे. वाढत्या दरामुळे गृहिणींचं बजेट कोलमडलंय. त्यामुळे आता स्वयंपाकघरातील फोडणी महाग झाली आहे. सणासुदीच्या काळात सरकारनं खाद्यतेल कंपन्यांना खाद्यतेलाच्या दरात वाढ न करण्याच्या सूचना केल्या आहेत. सरकारनं व्यापाऱ्यांसोबत बैठक घेतली असून त्यात तेल कंपन्यांना खाद्यतेलाच्या किमती वाढवू नयेत अशा सूचना करण्यात आल्या आहेत.
राज्यातील बाजारात मक्याचे 3,354 क्विंटलची आवक झाली, तर सोलापुरात मक्याला कमीत कमी 1,500 रुपयांपासून ते 2,900 रुपयांपर्यंतचा दर मिळतोय. जास्त वेळ झोप न घेता राहणं अत्यंत धोकादायक ठरू शकतं. पुरेशी झोप न मिळाल्यामुळे नैराश्य, मधुमेह, लठ्ठपणा आणि हृदयविकाराचा झटका तसंच उच्च रक्तदाब आणि पक्षाघात, अकाली मृत्यू यासारख्या जीवघेण्या आजारांचा धोका वाढत असल्याचं संशोधकांचं म्हणणं आहे. मन नोकरीमध्ये लागेनासं झाल्यास तसंच कामातून समाधान मिळत नसल्यास युवा पिढी नोकरी सोडण्याच्या तयारीत असते. या कारणावरून 2 वर्षात 47% तरुण नोकरी सोडणार असल्याचं एका पाहणीतून समोर आलंय. भारतामध्ये श्रीमंतांची संख्याच नव्हे तर त्यांची कमाई सुद्धा वेगानं वाढत असल्याचं दिसतंय. सेंट्रम इन्स्टिट्यूशनल रिसर्चनं जारी केलेल्या एका अहवालातून हे समोर आलंय. वर्षाला 10 कोटी रुपये कमावणाऱ्यांची संख्या 31,800 वरती जाऊन पोहोचली आहे. यावेळेला राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी येते. जे.पी. नड्डा यांनी मल्लिकार्जुन खरगे यांना एक पत्र लिहिलंय. राहुल गांधींकडून मोदींचा अनेक वेळा अपमान करण्यात आला असं नड्डांनी आपल्या पत्रात म्हटलंय. वादग्रस्त वक्तव्यामुळे ओबीसी समाज त्रस्त झालाय अशी नाराजी जे.पी. नड्डा यांनी आपल्या पत्रातून व्यक्त केली आहे. जे.पी. नड्डा यांनी मल्लिकार्जुन खरगे यांना एक पत्र लिहिल्याची माहिती समोर येते आणि या पत्रात नड्डा काय म्हटलेत? राहुल गांधींकडून मोदींचा अनेक वेळा अपमान करण्यात आला. वादग्रस्त वक्तव्यामुळे ओबीसी समाज त्रस्त आहे अशी नाराजी जे.पी. नड्डा यांनी आपल्या पत्रातून व्यक्त केली. ते पत्र त्यांनी मल्लिकार्जुन खरगे यांना लिहिलंय. अमरावतीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दौरा करून पीक पाहणी करावी आणि ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी अमरावतीचे खासदार बळवंत वानखडे यांनी केली आहे. अमरावतीमध्ये सोयाबीन पिकावर पिवळ्या रोगाचा प्रादुर्भाव झालाय, त्यामुळे सोयाबीनच्या उत्पादनात 50% घट होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी संकटात सापडलाय. सोलापुरातील बार्शी तालुक्यातील सोयाबीन पिकावरती येलो मोझॅक या रोगाचा प्रादुर्भाव झालाय, त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. राज्यात सर्वत्र पाऊस होत असताना केवळ नागपुरातलेच रस्ते पावसानं खराब कसे होतात असा सवाल करत नागपूर खंडपीठानं नाराजी व्यक्त केली. सांगलीच्या वाळवा तालुक्यातील शिरगाव येथील सिद्धेश्वर मंदिरात झालेल्या ज्ञानेश्वर पारायण आणि अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्यातील मानाचं श्रीफळ 65,001 रुपयाला सवालाच्या बोलीनं संपतराव आनंदा पाटील यांनी घेतलं. शिरगाव येथील श्री सिद्धेश्वर मंदिरातील ज्ञानेश्वर पारायण आणि अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता झाली. यानंतर एक मोठी बातमी आहे कोल्हापुरातून. कोल्हापूर उत्तर मतदारसंघावरती राष्ट्रवादीनंही दावा केलाय. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी कोल्हापुरातल्या 4 मतदारसंघावरती दावा केल्याचं सांगत त्यामध्ये उत्तर मतदारसंघही असल्याचं म्हटलंय. त्यामुळे भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये तणाव निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जाते. उत्तर मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला असून उद्धव ठाकरेंच्या सेनेसोबत महायुती तुटल्यानंतर या मतदारसंघावरती भाजपनं आपला हक्क कायम ठेवलाय. आता हसन मुश्रीफ यांनी देखील या मतदारसंघावरती दावा केल्यानं नवा वाद निर्माण झालाय. धाराशिवमध्ये घरात कोंडून एका मतिमंद मुलीवरती अत्याचार करण्यात आले. ही घटना समजताच पोलिसांनी तिची सुटका करत आरोपीला ताब्यात घेतले. मात्र या मुलीची ओळख अद्यापही पटलेली नाही. गोंदियात वाढदिवसानिमित्तानं तलवारीनं केक कापत हवेत गोळीबार करण्यात आल्याची घटना घडली. या प्रकरणी तिघांविरोधात रावणवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे. बीडमध्ये कापसाच्या पिकामध्ये गांजाची लागवड केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. बीडच्या बेलखंडी पाटोदा गावात ही घटना घडली आहे. यावेळी पोलिसांनी कारवाई करत लाखो रुपयांचा गांजा जप्त केला असून या प्रकरणात आरोपीविरोधात नेकनूर पोलिसात गुन्हा दाखल झालाय. सोलापुरातल्या बार्शीमध्ये 62 किलो गांजा जप्त करण्यात आला. या प्रकरणी गांजाची वाहतूक करणाऱ्या चौघांना पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांच्याकडून 30 लाखांचा मुद्देमाल जप्त केलाय.